ज्यांची सोबत ही आपली शान आहे, त्यांच्या अनमोल सोबतीची आपल्याला जाण आहे. विद्यार्थ्यांनो, आजचे आपले मान्यवर डॉक्टर नितीन सरांना जरा लक्ष देऊन ऐकाल, कारण सरांच्या शब्दांना अमरत्वाचं वरदान आहे. सन्माननीय सर आमच्या विद्यार्थ्यांना संबोधित करावे ही आपणास विनंती करतो. धन्यवाद. मंचावर उपस्थित माझे मित्र नितीन लावारे सर, अधिष्ठाता आयुर्वेद विद्याशाखा, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, रावरी तालुक्याचे TI शिवरे सर, तसंच या महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद सुपुकार व उपप्राचार्य बांगर सर, तसेच सर्व रावरी आयुर्वेद कॉलेजचे शिक्षक, सिनियरमध्ये माझे मित्र सर, तसं विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे पालक. आत्तापर्यंत बऱ्याच जणांचं विवेचन आपण शाब्दिक ऐकलं, सगळ्यांचे मनोगत ऐकले, पण आज डिग्री घेतली तर पुढे काय? माझ्याकडे काय पर्याय आहेत की मी या विद्यार्थ्यांना पुढे आपण वाटचाल दाखवणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही शिकलो त्यावेळेस BMS म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हतं. मी एक कॉन्व्हेंटचा विद्यार्थी होतो. माझी बहीण MBBS झाली आणि तिच्या पाठोपाठ मला MBBSला मिळेल त्या आशेने मी अभ्यास केला आणि एका मार्काने हुकला आणि ते मी लगेच आयुर्वेदाला आलो. मला मराठी सुद्धा प्रॉपर येत नव्हतं. पहिला श्लोक होता, गीता इथं सुखम दुःखम आयुष्य गीता इथं, काय त्यानंतर मला असं वाटलं आपण कुठे आलो. पण खऱ्या अर्थाने मानंच तच्च यत्रोक्तम आयुर्वेदा सर उच्यते. ज्यावेळेस तिचा अर्थ मला कळला त्यावेळेस पहिल्या वर्षाला जेमतेम पास झालो, दुसऱ्या वर्षाला जिद्द घेतली आणि जवळपास 800 ते 1000 श्लोक पाठ केले आणि तिसरा आणि फायनल इयरमध्ये मी एकमेव विद्यार्थी होतो की तो PG झाला. वयाच्या 26व्या वर्षी मी PG झालो आणि 27व्या वर्षी प्राचार्य म्हणून सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयामध्ये मी रुजू झालो. बघा, 27 वर्षाचा प्राचार्य. माझ्यामध्ये सामर्थ्य काय होतं मी तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेस फायनल इयरला होतो त्यावेळेस मला गायनॅक प्रॅक्टिस करायची खूप आवड होती. जवळपास 1700 डिलिव्हरीज केल्या, 400 ते 500 सीझर केले, जवळपास 1000 ट्युबेक्टॉमीज केल्या आणि जवळपास 100 ते 200 MTB सुद्धा केलेले. आता एवढं झाल्यानंतर मी प्रॅक्टिसमध्ये जाईन का अकॅडमिकमध्ये जाईन? मी तिला काय ठाऊक होतं. दवाखाना सुरू केला आणि पहिला पेशंट नव्हे तर पहिला अध्यक्ष माझ्या झाला. तुम्ही MD झालेला आहात तर तुम्हाला महाविद्यालयामध्ये नोकरी करायची इच्छा आहे. बाळासाहेब आहेत, त्यांनी मला सांगितलं मी नवीन तू पण नवीन, आपण दोघं मिळून कॉलेज सुरू करू, प्राचार्य म्हणून काम करशील का? म्हणजे तुम्हाला चालतं तर मलाही चालतं. जिद्द एकच होती की 27व्या वर्षी मी प्राचार्य होऊन माझ्याबरोबर जवळपास 2-3 विद्यार्थी असे होते जे BSc ॲग्री करून आलेले होते. बघा, BSc ॲग्री करून आल्यानंतर त्यांचं वय 25-26 होतं, माझं 27 होतं. मुलांमध्ये एक संभ्रम निर्माण व्हायला नको म्हणून मी नेहमी माझ्या केबिनमध्येच असायचो. नाही तर उद्या असं म्हणायला लागेल की हे पण विद्यार्थीच आहे, प्राचार्य कोण आहे. मला बघण्यासाठी बरेचसे लोक यायचे की 27 वर्षाचा मुलगा काय करू शकतो. आपल्यामध्ये एक जिद्द पाहिजे, एक लक्षात घ्या. BMS करून आपण पुढे काय करू शकतो. 50% विद्यार्थी विचार करतात मला जर शिक्षण बंद झालं मी आता प्रॅक्टिस करतात. माझ्याकडे पैसा नाही आहे आणि मला आता उद्याची गरज आहे की माझा उदरनिर्वाह मला स्वतःला आता भरायचा आहे, तर मला प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे. म्हणून प्रॅक्टिसमध्ये लागतात. 25% विद्यार्थी म्हणतात की नाही आपण एक ट्राय करून बघू, PGला ॲडमिशन मिळेल, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मला ॲडमिशन मिळेल आणि किमान स्टायपेंड जो आहे 80-90 हजार आहे, तर मी माझा उदरनिर्वाह मी तसा करू शकतो. राहिलेले 25% विचार करतात BMS करून काय केलं.
10% विद्यार्थी UPSC MPSC प्रयत्न करतात. 15% विद्यार्थी जे असतात ते दुसरा पर्याय म्हणून कुठला तरी कोर्स करावा या दिशेने त्यातले 5% जे आहेत ते फॉरेनमध्ये जाण्यासाठी उत्सुक असतात, विद्यापीठाकडे येतात, ट्रान्सक्रिप्ट मागतात आणि MS न्यूट्रिशनिस्ट, MS हेल्थकेअरमध्ये, MS कार्डियाक रिहॅबिलिटेशनकडे हे अमेरिका किंवा परराष्ट्रामध्ये जातात. 10% विद्यार्थी जे असतात ते म्हणतात आता आपल्याला काही लग्न करायचं आहे आणि शेवटी काय घर सांभाळायचं, त्याच्या पलीकडे काही करत. तर एक लक्षात घ्या, आपण BMA शिकलेलो आहोत. मी प्राचार्य जरी झालो होतो तर तरी सुद्धा माझ्यात एक जिद्द होती, मी संध्याकाळी 7 नंतर प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिसमध्ये पहिला पेशंट आला, गायनॅक प्रॅक्टिस केली म्हटल्यानंतर मला मॉडर्न सायन्समध्ये जास्ती दिलचस्पी होती. पण पहिला पेशंट आला, मला आयुर्वेदिक ट्रीटमेंट पाहिजे, मला ॲसिडिटी होती. तर पहिल्या पेशंटला आता ट्रीटमेंट काय द्यायची, मला गुरु कोणीच नव्हतं. सर्वसामान्य आपण काय शिकलो, जर खऱ्या अर्थाने तुम्ही जर BMS शिकला असाल तर तुमची विश्व वैशिष्ट्य हे सगळ्यांना माहिती होतं. पण काय सांगितलं तर तुमचं साखर रोज सकाळी 1 चमचा खा, एक 7 दिवस तू खा आणि मला परत देऊन दे. त्या 7 दिवसात त्याचं ॲसिडिटीचं प्रमाण कमी झालं, पण मला वाचण्याची संधी मिळाली आणि 7 दिवसात मी पुन्हा ग्रंथ वाचायला सुरुवात केली. आणि खऱ्या अर्थाने आयुर्वेदमध्ये काय दम आहे तो नंतर लक्षात घ्यायला लागला. हळूहळू आयुर्वेदाकडे रस वाढत गेला. आज जवळपास 1700 फॅमिलीज मला अजूनही अटॅच आहेत की ज्या आयुर्वेद प्रॅक्टिस करतात आणि माझ्याकडनं ट्रीटमेंट घेतात. ॲलोपॅथी मी फ्री ऑफ कॉस्ट देतो. माझं नॉलेज चांगलं होतं. फॉर्मॅट, पॅथो हे सगळं शिकलो, मी शिकवायचं सुद्धा. पण ॲलोपॅथी फ्री ऑफ कॉस्ट करण्यामागचं उद्देश ती माझी पॅथी नाही आहे, पण मला येते म्हणून एक तात्पुरता इलाज. कोणी फोनवर विचारलं की मला असा असा खोकला आहे, मला असा असा ताप आला आहे, तर पटकन काय देईल, तर त्यावेळेस फ्री ऑफ कॉस्ट करणार किंवा कोणाला ज्याला जो पेशंट मागेल तसे ट्रीटमेंट करत होते. भविष्यामध्ये एक 9 वर्ष झाले आणि MPSCची संधी आली आणि MPSCमध्ये मी प्राध्यापक म्हणून रुजू झालो. वयाच्या 36व्या वर्षी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी मी प्राध्यापक म्हणून रुजू झालो. 3-4 वर्षामध्ये कधी नांदेड 4 महिने, तर कधी नागपूर 4 महिने, मुंबई 4 महिने करत प्रवास माझा सुरू झाला. आणि 2017ला अधिष्ठाता म्हणून माझी नियुक्ती करण्यात आली. जळगावचं महाविद्यालय सुरू करण्यात आलं. जळगावचं 5वं आयुर्वेद कॉलेज जे शासनाचं आहे ते 35 वर्षानंतर आणण्यात मला यश आलं. त्याच्यानंतर शासनाचं पहिलं होमिओपॅथी मेडिकल कॉलेज महाराष्ट्राचं, त्याचाही अधिष्ठाता म्हणून माझी निवड झाली. आणि त्यावेळेस मी पहिलं शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये जळगाव येथे आणलं. 3 वर्ष झाले आणि लगेच 2022 मध्ये वयाच्या 47व्या वर्षी प्रो व्हाईस चान्सलर पद आलं. मी बऱ्याच जणांनी विचारलं काय कर्तव्य असतात प्रो व्हाईस चान्सलर पदाला. बऱ्याच जणांनी सांगितलं काही नाही, नुसतं पेपर वाचायचं आणि इकडे तिकडे वाचायचं. बाकी ज्यावेळेस VC नसेल त्यावेळेस आपण कारभार सांभाळायचा. पण एक BMS आहे आणि माझ्या अंडर आता 682 महाविद्यालय आहेत, ज्याच्यामध्ये मेडिकलचे 70 कॉलेजेस, 30 कॉलेजेस डेंटलचे, 140 कॉलेज आयुर्वेदाचे, 70 कॉलेज होमिओपॅथीचे, 225 कॉलेजेस नर्सिंगचे आणि 110 कॉलेजेस फिजिओथेरपीचे. एवढा आता कारभार आता मी बघतो. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पहिल्या दिवसापासूनच हातखंडा होता. वयाच्या 27 वर्षाच्या आज माझं वय 50. जवळपास 23-24 वर्षाचा हा प्रदीर्घ अनुभव ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये झाला. प्रत्येक वेळेस या ठिकाणी आता मी मंचावर उपस्थित आहे म्हणून तुम्हाला 2 शब्द ऐकवतोय असं नाही आहे.
पण भविष्यात वाटचाल करण्यासाठी काय आहे आपल्याकडे एक लक्षात घ्या. BMS करून थांबू नका. भविष्यामध्ये फक्त एक पदवीधारक होऊन प्रॅक्टिस न करता पुढच्या वाटा काय काय मी तुम्हाला आता सांगतो. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने MSc फार्मास्युटिकल कोर्स सुरू केला आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा माहीत नसेल. याचं पुढचं भवितव्य काय तेही सांगतो. उद्या फार्मा इंडस्ट्री